मित्रांनो फायनली 3 वीक्स आउट आहे आपण आपल्या ICN मुंबई शो साठी. जसं जसं कॉम्पिटिशन जवळ येऊ राहिलं त्या प्रकारे दिवस अजून जास्त टफ होत जात आहे. करंटली आपली कम्प्लिटली झिरो कार्ब डाएट सुरू आहे. या झिरो कार्ब डाएटमुळे बॉडीवरचं फॅट्स तर कमी होऊ राहिलं, पण त्यासोबत रात्रीची झोप सुद्धा कमी होऊ राहिली. झिरो कार्ब डाएट असल्यामुळे रात्री हार्डली 3 ते 4 तास झोप लागते. मल्टिपल टाइम्स ट्राय करावं लागतं झोपण्याचा. ZMA घ्यावं लागतं, झिंक अँड मॅग्नेशियम टॅब्लेट्स घ्यावं लागतात. तेव्हा कुठं जाऊन रात्रीच्या टाइमला आपली हार्डली 2 ते 3 तास झोप होते. क्रेविंग्स एवढ्या जास्त पीक लेवलवर असतात की आपल्याला साधी शिळी पोळी आणि भाजी जरी दिसली तरी आपण हसी खुशी ती खाऊन घ्यायला तयार असतो. बट स्टील आपल्याला रात्री घेण्यासाठी फक्त एकच ऑप्शन असतं, जे की आहे पाणी. आपल्याला फक्त पाणी पिऊनच झोपावं लागतं आणि तेवढं आपल्या ब्रेनला कंट्रोल करावं लागतं, क्रेविंग्सला कंट्रोल करावं लागतं. आणि यामध्ये मेन गेम स्टार्ट होतो जेव्हा आपण वर्कआउट करतो. बॉडीमध्ये बिलकुल एनर्जी नसती. झिरो कार्ब डाएटवर बॉडी पूर्णपणे सर्व्हायवल मोडवर गेलेली राहते. फॅट्स तुम्हाला तेवढेच एनर्जी प्रोव्हाइड करता या स्टेजमध्ये जेवढ्या एनर्जीवर तुम्हाला जिवंत ठेवले आहे. बट स्टील आपल्याजवळ काहीच ऑप्शन नसतं. आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये वर्कआउट कम्प्लीट करावं लागतं. जर वर्कआउट मिस झालं तर मसल लॉस होईल. एवढ्या कमी फूड इंटेकवर, एवढ्या कमी स्लीपवर, एवढ्या सर्व गोष्टी मॅनेज करणं हे बॉडीला खूप जास्त टफ होतंय आणि ऍक्च्युअली ही खूप जास्त अनहेल्दी प्रोसेस पण आहे. पण मित्रांनो, हाच तो टाइम आहे जिथे आपली खरी परीक्षा टेस्ट केली जाणार आहे. जर हा टफेस्ट टाइम आपण आपल्या ब्रेनवर पूर्णपणे कंट्रोल ठेवून कव्हर अप केला तर ICNच्या स्टेजवर त्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील. फिजिक अजून तशी नाही जशी मला एक्सपेक्टेड होती. मी अजून जास्त प्रयत्न करणार ते अचीव्ह करण्यासाठी. सो पेजला फॉलो करा जेणेकरून तुम्ही आपल्या सिरीज सोबत अपडेटेड राहाल. थँक्यू.